नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. तुमच्या सर्वांचं मी गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतोय. आजची बातमी ही सर्व विद्यार्थ्यांसाठी खरं तर खूप आनंदाची, पालकांसाठी तर त्याहून आनंदाची बातमी आहे. आणि ती बातमी आहे विद्यार्थी आणि पालकांना होणाऱ्या त्रासातून वाचवण्यासाठीची. होय, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, इयत्ता 10वी नंतर 11वी-12वीला ज्यावेळेस आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असतं, 12वी नंतर ज्यावेळेस आपल्याला पुढे महाविद्यालयांमध्ये जायचं असतं, इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर किंवा अन्य कुठल्याही शाखेला जायचं असताना तुम्हाला डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागते. आणि त्याच्यामध्ये अनेक डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. त्याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, डोमासाईल आहे, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुम्हाला लागतं किंवा तुम्हाला इन्कम टॅक्स सर्टिफिकेट लागतं, उत्पन्नाचा दाखला आपण त्याला म्हणतो. अशा विविध वेगवेगळ्या कागदपत्रांना काढण्यासाठी पालकांची आणि मुलांची फार पळापळ होते. आणि मग अगदी समाज कल्याणापासून ते तुम्हाला विविध तुमच्या ज्या तालुक्याच्या ठिकाणीचे जे कचेरी असतात तिथपर्यंत जावं लागतं, जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं. आणि हा होणारा त्रास वाचवण्यासाठी सरकारनं, महसूल विभागानं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागानं आपल्यासाठी एक नवीन उपक्रम केला आहे. तो म्हणजे आता थेट विद्यार्थ्यांनाच शाळांमध्ये महत्त्वाचे दाखले मिळणार आहेत. त्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्येच इथून पुढे आपले सरकार सेवा केंद्राचा एक प्रतिनिधी येणार आहे. आणि तो प्रतिनिधी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि त्या शाळेचे जे कोणी प्राचार्य असतील त्यांना भेटून मुलांचे डॉक्युमेंटेशन्स काढण्यासाठीचे प्रयत्न शाळेमध्येच होणार आहेत. त्यामुळं थेट शाळेमध्ये मुलांना हे सगळे डॉक्युमेंट इथून पुढे मिळणार आहेत. त्यामुळं तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी सेवा केंद्रांवरती जाणं, समाज कल्याण मंडळामध्ये जाणं, विभागामध्ये जाणं किंवा तुमच्या कचेरीमध्ये जाणं, ह्या सगळ्या हेलपाटे तुमच्या यावर्षीपासून थांबणार आहेत. शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेशादरम्यान लागणारी ही विविध कागदपत्रे, खास करून या कागदपत्रांमध्ये जात पडताळणी आहे, जात प्रमाणपत्र आहे, डोमासाईल आहे, तुमचं रहिवासी दाखला आहे, तुमचं इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुमचा आहे. या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला शाळेमध्ये मिळणार आहेत. त्या शाळेमध्ये मिळणाऱ्या मुलांना डॉक्युमेंट मिळतील. याच्यामुळे मुलांचे आणि पालकांचे सगळ्यात जास्त प्रयत्न, जे बाहेर जाऊन त्यांना शाळेतले तास बुडवून जावं लागायचं किंवा मग कधी कधी फरफट व्हायची, हातातली कामं सोडून जावं लागायचं, हे पालकांचा सुद्धा त्रास याच्यात काही प्रमाणामध्ये, खूप मोठ्या प्रमाणामध्ये थांबणार आहे, यात कुठली शंका नाही आहे. या संदर्भात जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक लागणारे कागदपत्र, दाखले वेळेत मिळावेत यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. संबंधित तालुका, ग्रामपंचायत किंवा नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या प्रतिनिधींनी ठराविक दिवशी प्रत्यक्ष शाळेमध्ये जायचं आहे आणि त्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मिळणारा हा जो मोबदला आहे हा मिळवून द्यायचा आहे. त्यामुळे खूप महत्त्वाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर अशाच नवीन नवीन बातम्या ऐकायच्या असतील तर तुम्ही आमच्या अकॅडमीच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.